काय तेव्हा शाळेत काय काय बरं चाललं होतं तुमचं? नाही, विशेष असं काही नव्हतं चाललं. विशेष काय नव्हतं काय चाललं? तेव्हापासून लक्ष ठेवलं होतं वहिनींवर, पण तुम्ही अगदी मनात ठरवूनच ठेवलं होतं म्हणे. नाही, माझी अशी इच्छा होती की बायको करायची तर आपल्या परिचयाची असं जिला आपण लहानपणापासून ओळखतो. हा, म्हणून तेव्हा ती मला आवडली. मी माझ्या घरी सांगितलं, तिने तिच्या घरी सांगितलं आणि परवानगी मिळाली. पण आधी घरी सांगायच्या आधी तुम्ही एकमेकांना विचारलं होतं का? प्रश्नच नाही, ते विचारावंच लागतं. नाही तर घरी सांगितलं तर मग बोलतील आम्हाला न विचारता असं कसं केलं. नाही नाही नाही, ते घरच्यांना विचारून विचारलं होतं ते एकमेकांना? नाही विचारलं, तर मी स्वतःचाच निर्णय घेतलेला होता. नंतर मला माझी खात्री पडली, मग बोललो घरातल्यांची पण परमिशन असणे गरजेचे आहे. हो, आणि अशा तऱ्हेने लग्न झालं. कसा आहे स्वभाव? तेव्हा होता तसा नाही की बदलला? तेव्हापासून जो स्वभाव होता तो आताच आहे. आणि विशेष म्हणजे आम्हा सगळा मी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लहानचा मोठा झालोय. त्यामुळे ती आमचं घर संपूर्ण तिचा सुद्धा म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती असावी ह्याच्यावर तिचा सुद्धा विश्वास आहे. आणि तो स्वभाव जसा होता तसा आज आहे. व्हेरी गुड. वहिनी, खेळाला सुरुवात करणार आहोत. 1.5 मिनिटाची वेळ. 10 वस्तू आणायच्या. 10 वस्तू त्याच क्रमाने आणल्या तर 1 ग्रॅम सोन्याचा दागिना मिळणार. सगळे मदत करू शकता तुम्ही. चला, मी वस्तू सांगतो. शंख, लाटणं, वरवंटा, स्क्रूड्रायव्हर, बटाटा, कांदा, पक्कड, काकडी, टूथपिक, मेणबत्ती. वेळ सुरू झाली. वेळ संपली. काय काय आणलं तुम्ही सांगा. तुम्ही सांगायचं. त्यांना वरवंटा, शंख. थांबा. वरवंटा, शंख 2, कांदा 3, बटाटा 4, त्यानंतर काकडी 5, लाटणं 6, मेणबत्ती 7 आणि टूथपिक 8. कोलगेट. पैकी मेणबत्ती डायरेक्ट टाकली त्यामुळे ती बाद झाली, नाहीतर त्याचेही बक्षीस मिळालं असतं. 7 वस्तू आणि 7 वस्तूंचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 700 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. आणि या खेळामध्ये वहिनी या विटेवर उभ्या राहणार आहेत आणि त्यानंतर एका विटेवरून पाय उचलला की दुसरी वीट मिस्टर पुढे ठेवणार. जमिनीला पाय न लावता वहिनी विटेवरूनच पुढे पुढे सरकत जाणार आणि या हुकाच्या सहाय्याने पहिली बाटली उचलणार. ती गोळा केली की पुन्हा पुढे जायचं. दुसरी बाटली हातात घेऊन अंतिम रेषा पार करून विटेवरती ज्या वहिनी उभ्या राहणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठण. कळलं का खेळ? तुम्हाला कळला? व्हेरी गुड. राहा उभ्या. 1, 2, 3. लवकर टाळ्या. जमिनीला पाय लागला की परत यायला लागेल. थांबा 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 थांबा. आधी बाटली उचलायची. ओ वहिनी, याने नाही, हात नाही. हे बघा, असंच.
वहिनी हात नाही लावायचा दोरीला. चला पुढे. आणि लगेच उतरायचं नाही खाली, पुढे जायचं. उपविजेत्या ठरल्या विश्वासराव वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या गायकवाड वहिनी. त्यांना रूप संगम यांच्याकडून ही पैठणी. ऐरोली सेक्टर 20 मध्ये रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.